परभणी जिंतूर रोडवर पहाटे भीषण अपघात, 3 जणांचा जागीच मृत्यू. शेखपाटीजवळ कार दुचाकीची जोरदार धडक, कार शेतात उलटली. मृतांमध्ये 2 सख्खे नातेवाईक. बातमी परभणी येथून. परभणी जिंतूर रोडवरील शेखपाटीजवळ आज दिनांक 10 जानेवारी रोजी पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. जिंतूरकडून भरधाव येणाऱ्या एका 4चाकी कारने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील 3 जण जागीच ठार झाले. या अपघातात मोटारसायकल पूर्णपणे चेंदामेंदा झाली असून कार अनेक पलट्या खाऊन रस्त्यालगतच्या शेतात जाऊन पडली. या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. ज्ञानेश्वर दिगंबर कदम, वय 30 वर्ष, राहणार बोर्डी, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, आई व एक भाऊ असा परिवार आहे. दत्ता माणिक कराळे, वय 32 वर्ष, राहणार मुडा, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, आई, वडील, एक भाऊ व एक बहीण असा परिवार आहे. प्रसादराव प्रल्हादराव कदम, वय 48 वर्ष, राहणार बोर्डी, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी. त्यांच्या पश्चात पत्नी व 3 भाऊ असा परिवार आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रसादराव कदम व ज्ञानेश्वर कदम हे दोघे पिंपळा तालुका व जिल्हा परभणी येथे रात्री झालेल्या कीर्तनाच्या कार्यक्रमानंतर परभणी रेल्वे स्थानकावर आलेले दत्ता माणिक कराळे यांना आणण्यासाठी गेले होते. दत्ता कराळे हे वर्धावरून देवकरून रेल्वेने परभणी येथे आले होते. त्यांना घेऊन तिघेही मोटारसायकलवरून मुडा व बोर्डीच्या दिशेने निघाले असता झरी गावापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर शेखपाटीजवळ हा अपघात घडला. अपघात इतका भीषण होता की मोटारसायकलवरील तिघांचे शरीर अक्षरशः चिरडले गेले. कारमधील प्रवासी जखमी झाले असले तरी ते अपघातानंतर पोलिसांच्या येण्यापूर्वीच निघून गेले. त्यांच्या नावांची व उपचार घेत असलेल्या ठिकाणाची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. अपघातानंतर रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांनी तात्काळ 112 या आपत्कालीन क्रमांकावर घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन राजगुरू, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित आडके, पोलीस जमादार शंकर हाके, पोलीस शिपाई बळीराम इगारे, श्रीधर बिडगर व शेळके यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालय परभणी येथे पाठवले असून तिघांचे शवविच्छेदन तेथे करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच तात्काळ रात्रीच्या वेळी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य केल्याबद्दल झरी व परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे अभिनंदन केले आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.